नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच दुःखात एक बोट अश्रू पुसत असते आणि आनंदात 10ही बोट टाळ्या वाजवतात. हेच तर खरं जीवन आहे. दुःखात कोणी नाही आणि सुखात सर्व येतात. जीवनात पैसा असेल तर सर्व तुमचे आहेत. माणूस मोठा झाला की लहानपण विसरतो, लग्न झालं की आईवडील विसरतो, मुलं बाळ झाले की बहीण भावाच्या नात्याला विसरतो, श्रीमंत झाला की गरिबाला विसरतो आणि जेव्हा वय वृद्ध होते तेव्हा ह्या सर्व गोष्टी आठवून एकटाच रडत बसतो. जेव्हा आपल्याला वाटते की एखादा व्यक्ती फक्त आपलाच आहे, त्याला तुम्ही वरडून तुमचं दुःख सांगत असता, पण त्याला त्याची किंमत नसते. कोणासमोर रडत बसण्यापेक्षा कोणासमोर हसणं कधीसुद्धा चांगलंच. माणसं आकाशात तेव्हाच बघतात जेव्हा ते पृथ्वीवर काहीतरी गमावलेलं असतं. आवश्यक आहे की हसत राहणे, कारण दुःखात पाहून लोक खूप प्रश्न करतात. एकटं राहणारा माणूस कोणाचे मन जिंकेल की नाही, पण कोणाचे मन मात्र नक्कीच दुखवणार नाही. चांगलं बनणे आणि चांगलं राहणे यामध्ये खूप फरक आहे, कारण लोक चांगलं दाखवण्यासाठी कितीतरी आयुष्य बर्बाद करतात आणि जे चांगले असतात ते अनेकाचं आयुष्य चांगलं करतात व अनेक दुःख सहन करत असतात. जे लोक म्हणतात की माझ्याकडे तुमच्यासाठी टाईमच नाही, अशा लोकांकडे खरं तर त्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नावच नसते. हळूहळू वेळ निघून जाते. फक्त एक प्रेम आहे जो कधीसुद्धा म्हातारं होत नाही. पैसा कमी असेल तर दिवसभर परेशान राहाल आणि जास्त असेल तर रात्रभर परेशान राहाल. कोणीतरी म्हटलं आहे की धर्मापेक्षा पैसा मोठा असतो, पण मंदिरात दर्शन घेण्यासाठी शिल्लक पैसे द्यावे लागतात. ज्याला तुम्ही महत्त्व देत आहे त्याला तुमची काहीच किंमत नसते. आणि नात्यामध्ये महत्त्वाचं नाही की सर्व काही पुस्तक शिकवेल. काही गोष्टी जीवनामध्ये नातेसुद्धा शिकवतात. नातेसंबंध थोडे जरी बिघडले तरी आग लावणारे जास्तच असतात. काहीच लोक कमी करणारे असतात. काही बदलायचंच असेल तर आपला स्वभाव बदला, कारण आपण लोकांना नाही बदलू शकत. वेळ नक्कीच चांगली येत असते. जे दुसऱ्याचं वाईट कधीसुद्धा चिंतत नाही. माणसाचा स्वभाव तेव्हाच दिसून येतो जेव्हा तो आपले नात्याकडे ठेस खातो. हिम्मत नको हरू, अजून पुढे खूप जायचं आहे. ज्याने म्हटले की तुला जमणार नाही त्यांनाच करून दाखवायचं आहे. नाते टिकवायचेच असेल तर वेळेच्या आत टिकवा, कारण नंतर वाळलेल्या झाडाला पाणी देऊन ते हिरवं होईल अशा आशेवर बसण्यास काही फायदा नाही. काही लोक म्हणतात की स्त्रियाचं कोणतंही घर नसते, परंतु स्त्री विना कोणतंही घर नाही. बुद्धिमान ते नसतात जे बोलतात, बुद्धिमान तेच असतात कुठे काय बोलायचं हे माहीत असते. काच आणि मन दोन्ही नाजूक असतात. दोघांत फक्त फरक एकच असतो की काच चुकून फुटतो आणि मन वाईट विचाराने तुटते. खूप लांब जावं लागते हे पाहण्यासाठी की जवळचे कोण आहे. वेळेला विचारले की दुनियामध्ये माणसाचा खरा शत्रू कोण आहे. वेळ हसली आणि बोलली माणसाचा चांगुलपणा. जीवनामध्ये खूप सुंदर बना की कोणाला दुःखात जरी तुम्ही आठवले तरीसुद्धा तो व्यक्ती आनंदून जाईल. मेहनतीचं फळ आणि अडचणीचं हल नक्की मिळते. लोक थोड्याशा आनंदासाठी आयुष्यभर दुःखी राहतात. माणसाचे शब्द नाही तर त्याची वेळ बोलते. माहीत नाही कोणत्या गोष्टीचा अहंकार माणसाला असतो. नात्यामधली सुंदरता एका दुसऱ्याला समजून घेण्यासाठी असते. स्वतःसारखे शोधाल तर एकटेच राहावं लागेल. आयुष्यामध्ये कोणत्याही चुका करा, पण कोणासाठी सुद्धा ऑप्शन बनून राहू नका. जीवनामध्ये निराश, दुःख, भीती या सगळ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्ही आनंदात राहू शकता. जर तुम्ही दुःखात असाल, निराश असाल, एकटे राहत असाल, चिंतन करत असाल तर या सगळ्या गोष्टी सोडून हसत राहा, जेणेकरून जीवनातील जी वेळ आहे ती निघून जाईल आणि आनंदाने जीवन भरत राहील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.